नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच राष्ट्रीय नागरी अभियानाअंतर्गत विविध पदांची पदभरती निघालेली आहे। या व्हिडिओमध्ये या जाहिरातीची तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत भारतीय डाक विभागामध्ये 348 पदांची जी पदभरती निघाली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। तर बघा, तुम्हाला स्क्रीनवरती जाहिरात दिसते, तर बघा, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मनपा नागपूर अंतर्गत एकात्मक राष्ट्रीय व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स महानगरपालिका नागपूर अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट बेस्ड 2025-26 थेट मुलाखतीवरती पदभरती होणार आहे। तर बघा, आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखाली एकात्मक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मनपा नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना अंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी ही पदे कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाच्या भरवण्यात येणार आहेत। तर बघा, 16/10/2025 रोजी घेण्यात येणार आहेत। इच्छुक उमेदवारांनी आपले शैक्षणिक अर्हतेचे मूळ जे कागदपत्रे व झेरॉक्स सह मुलाखतीच्या स्थळावरती उपस्थित व्हायचं आहे। तर बघा, मुलाखतीचे स्थळ काय असणार आहे? राष्ट्रीय आरोग्य विभाग 5वा माळा सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका। बघा, तुमची नोंदणीची वेळ असणार आहे सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत। तर बघाच की आता कास्टसाठी किती जागा असणार आहेत व एकूण पदे किती आहेत। पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरता एकूण 26 जागा रिक्त आहेत। SC साठी 1 जागा आहे, SC साठी 6 जागा आहे, VGA 1 जागा, NTB 2 जागा आहे, NTC 1 जागा आहे, OBC साठी 1 जागा, SEBC 6 जागा आहेत, EWS 4 जागा आहे, ओपन करता येते 4 जागा रिक्त आहेत। तर बघा, यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही MBBS व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी असणे आवश्यक असणार आहे व अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे। प्रति महिना तुम्हाला येथे 60,000 सॅलरी भेटणार आहे। तर बघा, तुमची वय मर्यादा काय असणार आहे? वय मर्यादा ही 69 वर्षापर्यंत असणार आहे। तुमचं शैक्षणिक अर्हतावरती तुम्हाला 50 गुण देण्यात येणार आहे। जे तुमची मुलाखत होणार आहे त्याचे तुम्हाला 50 गुण देण्यात येणार आहेत। तर बघा, आता तुम्हाला फॉर्म कसा आहे? तर बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला फॉर्म दाखवत आहे, ज्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव, तुमची जन्मतारीख व विविध काही प्रश्न वगैरे तुम्ही ते बघू शकतात। व्हिडिओला पॉज करा। मी तुम्हाला इथे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सांगते जे तुम्ही मुलाखतीच्या वेळेत जाताना तुमच्यासोबत ठेवा। सर्वप्रथम तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं MBBS पदवी जी कंप्लीट केली त्याचं सर्टिफिकेट, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, आणि त्यानंतर तुमचं जर अनुभव सर्टिफिकेट असेल तर ते खूपच चांगलं असणार, तुम्हाला लवकरात लवकर प्राधान्य दिले जातील। आणि त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत। तुम्ही त्याचे झेरॉक्स पण काढा आणि ओरिजिनल पण सोबत मुलाखतीच्या वेळेस घेऊन जावा। तर मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।